नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री महादेव पाटील सर, मिशन नवोदय आणि मिशन स्कॉलरशिप या प्रसिद्ध पुस्तकांचा लेखक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 34 स्कॉलरशिपमधील काही गणिताच्या महत्त्वाच्या उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत आणि त्या गणिताचं स्पष्टीकरण आपण घेणार आहोत आणि गणित लवकर कसं सोडवायचं हे आज आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 34 स्कॉलरशिप मिशन स्कॉलरशिप या नावाने आपण व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. यामध्ये महत्त्वाची गणिताची उदाहरणं असतील, मराठीची उदाहरणं असतील, तसेच बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील, इंग्रजीचेही प्रश्न असतील. या सर्व प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण वेळ न दवडता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूयात. बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, म ही एक समसंख्या आहे, तर म नंतर येणारी 6वी समसंख्या कोणती? सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या की आपल्याला प्रश्न नीट वाचला पाहिजे. प्रश्नांचं वाचन जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. सोबत अंडरलाईन, सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न वाचता वाचताच अंडरलाईन केलं पाहिजे आपण. म्हणजे कसं, म ही एक समसंख्या आहे. म्हणजे बघा, म ही एक समसंख्या आहे, कोणती आहे माहीत नाही, ठीक आहे. त्यानंतर म नंतर येणारी 6वी समसंख्या कोणती? म नंतर येणारी 6वी समसंख्या, ठीक आहे. मग आता समसंख्या म्हटलं की एक आपण छोटासा अंक धरूयात की जो सम आहे 2. ओके, मग म ही एक समसंख्या आहे, तर म नंतर येणारी 6वी समसंख्या कोणती? आता म नंतर 2 नंतर येणारी आपल्याला 6वी समसंख्या काढावी लागेल. 2 नंतर येणारी पहिली समसंख्या 4, दुसरी 6, तिसरी 8, चौथी 10, पाचवी 12 आणि 6वी 14. म्हणजे 14 येणार आहे. म्हणजे काय म्हणावं लागेल, 2 मध्ये किती मिळवल्यावर 14 येते? ऑफकोर्स 12, बरोबर आहे का? म्हणजे 2 म्हणजे आपण म म्हटले, म्हणजेच मला आपण 2 पकडले, म्हणजे म अधिक 2 बरोबर 14. समजते? म्हणजे काय की म अधिक 12, म अधिक 12 बरोबर 14, म्हणजे 2 अधिक 12 बरोबर 14. ओके, म्हणजे म अधिक 12 हे याचं उत्तर येणार आहे. क्लिअर? ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या पाढ्यात एकही विषम संख्या नसते? बघा काय म्हटलंय, असा कोणता खालीलपैकी पाढा आहे की ज्यात एकही विषम संख्या नसते म्हटलंय. विषम संख्या नको आहे. मला सांगा, 15 डायरेक्ट 15चा पाढा 15 हीच विषम संख्या आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 काय झाला? कट झाला. आता 12, हां 12 ही समसंख्या आहे. मग आता 12 समसंख्या आहे, म्हणजे 12च्या पाढ्यातले सर्व संख्या हे काय असणार आहेत? सम असणार आहेत. 12 × 12, 12 × 2 = 24, 12 × 3 = 36, 12 × 4 = 48, 12 × 5 = 60, 12 × 6 = 72, 12 × 7 = 84, 12 × 8 = 96, 12 × 9 = 160, 12 × 10 = 110. म्हणजे यामध्ये एक लक्षात घ्या, ही 12 ही समसंख्या आहे. म्हणजेच आपण बघा, पाढा तयार करतो म्हणजे काय करतो, त्या संख्येमध्ये परत परत तीच संख्या काय करतो, मिळवत जातो. 2 आणि 2 4, 1 आणि 1 2, 24, परत 12, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3. म्हणजे सम सम सम, म्हणजे सम जर संख्या असेल तर त्या समसंख्येच्या पाढ्यामध्ये सर्व ज्या संख्या असणार आहेत त्या समच असणार आहेत. ओके, त्यामुळं 12 हे याचं उत्तर येणार आहे. म्हणजे 12च्या पाढ्यामध्ये एकही विषम संख्या नसते. 12च्या पाढ्यामध्ये एकही विषम संख्या नसते. ठीक आहे? ओके, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पर्याय 2 सगळ्यात महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक काय आला, उत्तर काय आलं हे महत्त्वाचं आहेच, सोबत पर्याय क्रमांक काय आला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक निवडणं आणि त्या प्रश्नासमोर, समजा हा प्रश्न क्रमांक 2 आहे, तर प्रश्न क्रमांक आपल्याकडे उत्तरपत्रिका असते, त्या उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 2च्या समोर पर्याय क्रमांक 2चा वर्तुळ रंगवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके,
चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या दोन मूळ संख्यांची बेरीज समसंख्या येते? खालीलपैकी कोणत्या दोन मूळ संख्यांची बेरीज समसंख्या येते? बघा कोणत्या दोन मूळ संख्येची. आता आधी पर्यायातल्या संख्या या मूळ संख्या आहेत का बघूयात. बघा पर्याय क्रमांक 1 13 17 मूळ संख्या आहे, 2 3 आहे, 9 11 मध्ये 9 ही मूळ संख्या नाही, 21 आणि 23 मध्ये 21 ही मूळ संख्या नाही. आता नेमकं बाळांनो मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला त्याच संख्येने निश्चेष भाग जातो आणि 1 ने निश्चेष भाग जातो अशा मूळ संख्या. मग 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या हे आपण थोडंसं बघूयात. बघा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या म्हणजेच आपण त्याला इंग्रजीमध्ये प्राईम नंबर्स म्हणतो. काय म्हणतो? प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स बघा 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47. त्यानंतर 53 53 59 59 61 67 71 73 79 83 89 97. ठीक आहे, या मूळ संख्या आहेत. मग या मूळ संख्या मित्रांनो आपल्याला पाठच पाहिजे, तोंडपाठ लिहून घ्या वहीमध्ये. या मूळ संख्या आपल्याला तोंडपाठच पाहिजेत, तोंडपाठच. झोपेत न उठवलं तरी तुम्हाला विचारलं तरी पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 असं विचारल्यावर पटकन सांगता आलं पाहिजे. त्यामुळं तोंडपाठच करा. त्यामुळं आता इथे बघा 21 ही मूळ संख्या नसल्यामुळं ही आपोआपच या पर्यायामधून कट झाली. 3 मध्ये 9 ही मूळ संख्या नाही राहिली. आता पर्याय 1 आणि 2 त्यामध्ये काय विचारले? कोणत्या दोन मूळ संख्यांची बेरीज समसंख्या येते? लक्षात घ्या समसंख्या जर दोन विषम संख्या असतील तर त्यांची बेरीज समसंख्या येते. हा नियम आहे. म्हणजे कसं बघा, विषम अधिक विषम बरोबर सम. पण इथं पर्याय क्रमांक 2 मध्ये एक सम आहे एक विषम आहे. लक्षात घ्या सम अधिक विषम बरोबर विषम, हे नियम आहेत. लक्षात घ्या. हळूहळू तुमच्या लक्षात येतील. आपण जसजसे व्हिडिओ सिरीजमध्ये विविध प्रश्न घेऊ त्यावेळेला या नियमाची परत परत पुनरावृत्ती होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा विषम अधिक विषम बरोबर सम, सम अधिक विषम बरोबर विषम. म्हणून 13 आणि 17 हे विषम आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार. पर्याय क्रमांक 1 येणार आहे. ठीक आहे. म्हणजे कोणत्या दोन मूळ संख्यांची बेरीज समसंख्या येते? 13 आणि 17. असा प्रश्न आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आधी पर्याय 4 ही बघायचे. त्यामध्ये कोणकोणत्या मूळ संख्या म्हणजे त्या दोन संख्यामधली एक जरी मूळ संख्या नसेल तर तो पर्याय आपोआप कट होतो. या पद्धतीने आपण पर्याय क्रमांक 3 आणि 4 जो आहे तो पर्याय या ठिकाणी कट केला. राहिला 1 आणि 2. त्यामध्ये 13 17 2 3 होतं. आता परत कोणत्या दोन मूळ संख्यांची बेरीज समसंख्या येते? लक्षात घ्या मूळ संख्या ह्या 2 ही संख्या सोडली तर बाकी सर्व संख्या बाकी ज्या सर्व मूळ संख्या आहेत त्या विषमच आहेत. 13 17 विषम अधिक विषम 13 आणि 17 30. 2 आणि 3 5. ही काय आली? विषम आली आणि सम आली.